काँग्रेस पक्षात असताना इथे मला खासदारकीच्या इलेक्शनमध्ये काही कारणास्तव प्रवेश झालेला होता। त्यानंतर मी पुन्हा काँग्रेस पक्षात गेलेलो आहे लगेच, आणि मला काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीने माझी निवड करून मला मुलाखत घेऊन मला पुन्हा माझा प्रवेश झालेलाच होता काँग्रेस पक्षात पुन्हा। आणि मला आता तिथे मला पुन्हा काँग्रेस पक्षाची शहराध्यक्षपदी अंबरनाथ शहराच्या इथे दिलेली आहे। माझं नेमणूक झालेली आहे आणि ती दिल्ली आणि महाराष्ट्र प्रदेशने मिळून केलेली आहे। आणि पुन्हा मी ही जबाबदारी तेवढ्याच तत्परतेने आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक, आमचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते, एनएसआय, यूथ, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, यूथ, जेवढे पण माझे सेल आहेत त्यांच्याबरोबर मी हा कार्य पार पडणारे। अंबरनाथ शहरात पुन्हा काँग्रेसची पळ निर्माण करणारे होतीच। कोणीही मला सोडून गेलेलं नव्हतं, ते पुन्हा जागेवरच होतं। मला कुठलाही द्वेष, कोणाला काय द्वेष द्यायचा नाही आहे। झालेल्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या पुन्हा काय होणार नाही आहेत याची आम्ही निष्ठेने आता काँग्रेस पक्षाबरोबर आहोत। आणि पुन्हा काँग्रेसने माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी साहेब, त्यांच्या निष्ठेस मी आवर्जून उतरेन। आमचे माननीय केंद्रीय उच्चस्तर पार्टीच्या आमचे कार्यकारी माननीय मुकुलजी वासनिक साहेब यांच्या मार्गदर्शनाने माझी जी निवड झालेली आहे, मी पुन्हा त्यांना एकदा धन्यवाद देतो। आणि माझ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो का ते सदैव माझ्या पाठी राहिलेले। आणि माझ्यावर जी जबाबदारी केंद्रीय समितीने, निवड समितीने दिलेली आहे का मला तुम्हीच काँग्रेस पक्ष अंबरनाथमध्ये धाडू शकता, मी त्यांच्या विश्वासपात्र खरा उतरेन अशी मी ग्वाही देतो अंबरनाथमधील तमाम जनतेला। आणि अंबरनाथमध्ये कुठेतरी पुन्हा अंबरनाथ शहराला न्याय मिळावा म्हणून आम्ही एकाग्रतेने या शहरात लढाई देऊ अशी मी संपूर्ण काँग्रेसतर्फे आपल्याला ग्वाही देतो।